धन्यवाद. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकत आहात. धावफलकाला सुरुवात झाली आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे लाडके प्रेक्षक बसलेले आहेत, उभे आहेत, सर्वांना विनंती आहे आपण थोडंसं बाजूला सरका. बॅकफूटवरती जाऊन खेळलेला फटका त्या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर चेंडूला अडवतोय, फेकतोय आणि दरम्यान इथं 2 धावा कंप्लीट करतायत. धावफलकावरती 6 धावा. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि जय हनुमान भुवन मान्यवर रमेशजी घागस यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर आदरणीय नारायणजी भोईर या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. धावफलकावरती 7 धावा. समोर खेळलेला फटका मिड ऑफला बीट केलंय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं, दणदण करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि जय हनुमान भुवन या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच आपण पाहताय. बॅटिंग करत असताना समीर आणि महेश. धावफलकावर 11 धावा आपल्याला पाहायला मिळतील. फुलटो चेंडू आहे आणि जबरदस्तरित्या टोलवलाय. या ठिकाणी चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पुन्हा एकदा एक चौकार. मन महेश मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. आज महेशचा वाढदिवस आहे. अर्थातच सर्वात खास दिवस हा आपला वाढदिवस असतो. निश्चितच महेशचा आज वाढदिवस आहे आणि स्पर्धेच्या वतीनं महेशला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी आपण देत आहोत. स्पर्धेच्या वतीनं तथा आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. बंटीदादा घरत यांच्याकडनं आंबेगावच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. चला स्पीडअप करा. भरतदादा घरत सदस्य ग्रामपंचायत कान्होळ यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाले. धावफलकावरती आपल्याला 15 धावा पाहायला मिळत आहेत. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ मैदानावरती आदरणीय बळीराम आप्पा दवणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. काळजी घ्या. जय हनुमान भुवन आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना आपण पाहताय. मैदानावरती बिग फाईट द्वंद्व इथं निश्चितच पाहायला मिळतंय. मोठी मॅच मैदानावरती सादर होत असताना आपण पाहताय. या ठिकाणी
बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती समीर आणि बड्डे बॉय महेश हे दोन फलंदाज सुरुवात आकर्षक देत आहेत. सुरुवातीलाच आपण पाहाल तर इथं मोठी धावसंख्या उभारण्यात सुयश मिळालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती 19 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित आलाय आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहाल तर निश्चितच एक थोडीशी जायबंदी होत असताना सागरजी हिंदूराव आणि आशिषजी देशमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या वतीनं आणि कान्होळ ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी गोलंदाज भुवन संघासाठी षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना थोडासा जायबंदी पहिल्या चेंडूवरती होताना पाहायला मिळतोय. रात्रीची मॅच, रात्रीचा प्रहर आहे आणि निश्चितच मेगा फायनलची ही रात्र या ठिकाणी पार पडत असताना स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम रात्रीचा हा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती थोडासा जायबंदी, त्यानंतर पुन्हा एकदा तयार झालाय. चांगला चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू इथे एक्झिक्यूट केलाय. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव इथं पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती आहेत त्या 19 धावा. 19 ऑन द बोर्ड, 19 धावा बिनबाद. सुरुवात आकर्षक देत आहेत बॅट्समन समीर आणि महेश हे दोन फलंदाज खेळत असताना. स्ट्राईक एंडवरती समीर तयार. या चेंडूवरती पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा अचूक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ स्किट होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्वाधीन होतोय. भुवन संघासाठी षटक क्रमांक दुसरं जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर दर्जेदार पाहायला मिळतंय. 2 चेंडू फेकलेत आणि हा निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळालाय. भास्कर मामा आगिवले आणि पंढरीअप्पा भोईर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे. निश्चितच रात्र आहे, कदाचित आमची नजर तुमच्यापर्यंत नाही पोचली तरी सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बाळकृष्ण गोडांबे मान्यवरांना विनंती आहे आपण सुद्धा या मंचावरती. या परिसरातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मंडळी जेवढी उपस्थित आहे सर्वांना विनंती आहे, भव्य दिव्य व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 मध्ये आपण आहोत. शेवटची अंतिम रात्र आणि निश्चितच याचीसाठी केला होता अट्टहास हा शेवटचा दिस गोड व्हावा. आणि YKC ग्रुपचे सर्व मेंबर्स सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी सामनावीरासाठी आपल्याला जे गार्ड्स लाभलेत, YKC ग्रुपचे सर्व मेंबर्स या ठिकाणी घातपात झालाय. फलंदाज कदाचित धावबाद होताना पाहायला मिळतोय आणि लागलेला आहे हा एक मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या ब्राईट ब्रदर्स आंबेगावला. बॅट्समन समीरचं कौतुक केलं जाईल. क्रिकेटच्या मैदानावरती आल्यावरती तुम्हाला दोस्त आणि दोस्तांना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. क्रिकेटच्या माध्यमातून असंख्य दोस्त तुम्हाला जोडले जात आहेत. निश्चितच या ठिकाणी आशिषजी देशमुख उपस्थित आहेत, आमचे अतिशय जिवलग जीवाभावाचे दोस्त आहेत. निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही सर्व तुझा भाव निश्चितच विसरून जाता आणि इथं आल्यानंतर दोस्तीचं तुम्हाला प्रात्यक्षिक नेहमीच पाहायला मिळतं. संघर्ष 11 गवाळी संघाकडनं प्रवीणच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ही दोस्ती असते मित्रांनो. प्रत्येक दोस्तासाठी इथं बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहताय स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक
दोस्तांचा दोस्त आज आपल्या दुनियेमध्ये जरूर नाहीये, मात्र त्याच्या दोस्तीच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा निश्चितच भाव आपल्यातनं जरूर निघून गेलाय, मात्र त्याच्या आठवणींना उजाळा देत असताना बंटीदादा आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कांडोळ यांची अतिशय दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी पार पडते। या स्पर्धेचं कौतुक सातत्यानं मुरबाड असेल, शहापूर असेल, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निश्चितच होताना पाहायला मिळतंय। कालच कदाचित बदलापूरवरनं मयूरदादा पिसेकर या ठिकाणी येऊन गेले, आमची भेट झाली, निश्चितच बोलणं झालं। त्याच्यानंतर सांगत होते अतिशय आकर्षक स्पर्धा तुमच्या परिसरात सुद्धा होत असतात, निश्चितच चर्चा सातत्यानं होते। अतिशय दर्जेदार स्पर्धा पार पडत असताना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि मैत्रीच्या भावनेमध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते। 22 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक दुसरं संपलंय। बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय। निश्चितच समोरून अटॅकिंग गोलंदाजी करत असताना जय हनुमान भुवन आणि ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच। मंचावरती अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। कान्होळ ग्रामस्थांच्या आणि संपूर्ण आयोजकांच्या विनंतीस मान देऊन मंचावरती आदरणीय रमेशदादा घागस या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। दादांचा शुभ सन्मान आपण करूयात। मी सन्माननीय भरतजी देसले आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय रमेशजी घागस मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे। त्याचबरोबर मंचावरती आदरणीय बळीराम आप्पा दवणे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून विशेष आर्थिक सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आम्हाला लाभतंय। आदरणीय बळीराम आप्पा दवणे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूयात। हा चुकीच्या पद्धतीचा फुलटो चेंडू बीमर घोषित केलाय, नो बॉलचा इशारा येतोय आणि निश्चित अजून एक धाव इथं धावफलकावरती आपण ऍड करतोय। प्रवीण विदे या फलंदाजानं जर आमच्या मुख्य मंचावरती जो आपण बॅनर लावलाय स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025चा, त्याला जर डायरेक्ट हिट करणारा षटकार ठोकला तर आदरणीय प्रकाशजी कुर्ले यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय। मान्यवर भरतजी देसले या ठिकाणी भरतजी देसले यांच्याकडनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक असणार आहे, जर समोरच्या कटआउटला हिट करणारा षटकार जर डायरेक्ट कोणी मारला तर त्याच्यासाठी। मान्यवर नारायणजी भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटीदादा यांचे पिताश्री आहेत। नारायणजी भोईर यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। आपण पाहत आहे स्पर्धा स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 स्पर्धेची आजची शेवटची रात्र या ठिकाणी पार पडते आणि या रात्रीमध्ये तुम्हाला असंख्य मान्यवर मंडळी मंचावरती पाहायला मिळेल। या सर्व लाडक्या मान्यवर पाहुण्यांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। नारायणजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। त्याचबरोबर चला स्पीडअप करा, मॅच चालू राहू द्या। मंचावरती आदरणीय सिद्धेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण शुभ सन्मान करतो आहोत। आदरणीय सिद्धेशजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जात आहे। पाटगाव संघ आपणास विनंती आहे आपण संपूर्ण स्क्वॉड त्या ठिकाणी तयार ठेवा। खेळाडू कक्षाच्या बाजूला आपण तिथं सर्वांनी तयार राहायचंय। त्याचबरोबर आदरणीय जय भोईर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, शुभ सन्मान आपण करत आहोत। राजेंद्र दादा कुर्ले यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान होतोय। त्याचबरोबर मान्यवर जितू दादा भोईर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत, शुभ सन्मान आपण करूयात। जितू दादा भोईर मंचावरती उपस्थित आहेत, आपण शुभ सन्मान करूयात।
त्याचबरोबर आदरणीय निलेशजी म्हाडसे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करत आहोत निलेशजी म्हाडसे. तिसऱ्या षटकाला इथं सुरुवात झाली आहे. गोलंदाज अजय गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल त्यानं निश्चितच एक सुंदर दर्जाचा या ठिकाणी हाताळलाय. प्रवीण आणि समीर ही जोडी मैदानावरती खेळतायत. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघासाठी बॅटिंग करत असताना यावेळेस शॉर्टपिच चेंडू बॉडी लाईन त्या ठिकाणी खेळलाय. फटका सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग थोडीशी खराब. तीन फिल्डर अडवण्यात अपयशी ठरले. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक चालू झालंय. गोलंदाज अजय गोलंदाजी करत असताना थोडंसं महागडं षटक इथं चालू झालंय. एक चेंडू त्यानं फेकलाय. तब्बल 10 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. गोलंदाज अजय ज्या हनुमान भुवन संघासाठी हे तिसरं षटक चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती निश्चितच 10 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. 32 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती बॅट्समन समीर तयार. उजव्या हाताचा बॅट्समन. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क व्यवस्थित झाला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. निर्धाव स्वरूपात इथं संपन्न झालाय. चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करत असताना गोलंदाज अजयला आपण पाहताय. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. समीर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि शॉर्ट थर्डमॅन वरती एक सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. लागलेला हा दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या ब्राईट ब्रदर्स आंबेगावला. फलंदाज बाद. अजून एक झटका बसलाय. दुसरा फलंदाज माघारी परततोय. 32 या आकड्यावरती दुसरा फलंदाज माघारी परततोय. षटक क्रमांक तिसरं चालू झालंय. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 षटका आणि 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 2 गडी बाद 32 धावा. फलंदाजी करत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. गोलंदाज अजय. सुरुवातीला थोडासा महागडा जरूर पाहायला मिळाला. सुरुवातीच्या एका चेंडूसाठी 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर कमबॅक. या चेंडूवरती पुन्हा एकदा बॅटची एज घेतल्यानंतर विकेटच्या मागे संपन्न केलंय कार्य. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. रोशन शून्यावरती बाद. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कामगार सेल्स अध्यक्ष शहापूर तालुका आदरणीय अजयजी देशमुख तथा कार्याध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय गौरवजी घोलप मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पाहुण्यांना विनंती आहे आपण सर्वांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आज शेवटची महाअंतिम रात्र आहे आणि या रात्रीला विशेष 4 चंद्र लावण्यासाठी भरपूर सारी मान्यवर मंडळी आपल्याला मंचावरती पाहायला मिळतीये. मंचावरती आलेले पाहुणे आलेली मान्यवर मंडळी ही आयोजकांची खरी श्रीमंती असते आणि निश्चितच भरलेला मंच आपण सातत्यानं पाहत आहे. यावेळेस खेळलेला फटका लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 2 धावा इथं जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 34 वरती. उद्योजक निलेशजी कुर्ले उद्योजक मसा निलेशजी कुर्ले त्यांच्या समवेत आदरणीय
रुद्रजी कुर्ले या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः अडवण्याचा प्रयत्न जरूर करतोय, मात्र या ठिकाणी धाव कुठल्याही प्रकारची घेत नाहीयेत. कदाचित स्ट्राईक बॅट्समन गौरवला द्यायची आहे या अनुषंगाने खेळत असताना, प्रवीणला द्यायची आहे या अनुषंगाने खेळत असताना. षटक क्रमांक इथं तिसरं संपन्न झालंय. धावफलकावरती आहेत 34 धावा. चला स्पीडअप करा. 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात या 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान भुवन. चला मित्रांनो सहकार्य करा. या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. याची काळजी आपण सर्वांनी घेणं हे बंधनकारक असणार आहे. या अनुषंगाने वेळेची काळजी घ्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात या 34 धावा इथं दिसत आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती खेळतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. स्कोअर कार्डवरती आहेत त्या 34 धावा. षटक क्रमांक 3 इथं संपन्न झालंय. 4थ्या षटकाला सुरुवात करतायत. गोलंदाज अक्षय येतोय. 4थ्या षटकाची जिम्मेदारी घेऊन अक्षय तयार होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं षटकाला सुरुवात. प्रवीण विदेच्या प्रत्येक षटकारासाठी संघर्ष 11 गव्हाळी संघाच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक या बॅनरला जर डायरेक्ट हिट करणारा षटकार मारला तर प्रकाशजी कुर्ले यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. त्याचबरोबर हितेशजी कंठे यांच्याकडनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक. भरतजी देसले यांच्याकडनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. आणि अजून 500 अनिलजी म्हाडसे यांच्याकडनं या ठिकाणी डिक्लेअर झालेत. षटकार मारायचा आहे. समोरचा मंचावरती चेंडू आला पाहिजे आणि स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषकाचा जो बॅनर आहे त्या बॅनरला हिट झाला पाहिजे. तब्बल 2220 रुपये एका षटकारासाठी या ठिकाणी मिळतील. बॅट्समन प्रवीणसाठी ही पारितोषिक आहेत. गौरव आणि प्रवीण हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. धावफलकाला इथून आकार देण्याचा प्रयत्न करतायत. 4थ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती एकंदरीत 36 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात या 36 धावा आपल्याला निश्चितच इथं दिसत आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती प्रवीण तयार, ज्याच्यावरती निश्चितच जबाबदारी, फार मोठी जबाबदारी, ही जबाबदारी पार पाडण्याच्या तयारीत पाहायला मिळतोय. मिसटायमिंग स्ट्रोक लॉंगलेगला पार करायचं होतं, मात्र अंतर गाठलं नाही. नो मॅच लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहाल तर इथं 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. 4थं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांना फाईट करतोय संघ जय हनुमान भुवन. या 2 संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच मैदानावरती आपण पाहत आहे. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना एकंदरीत पाहिलं तर 4 षटकांचा सामना, शेवटचा अंतिम षटक इथं चालू आहे. यावेळी स्लोवर 1 गती परिवर्तन केलंय आणि बरोबर ट्रॅप मध्ये अडकवलंय. सुंदर झेल सीमारेषेवरती. फलंदाज होतोय फेल. बॅट्समन प्रवीण या ठिकाणी बाद. आडसे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाजासाठी या ठिकाणी आपल्या टुर्नामेंटसाठी एक बॅट सुपूर्द झालेली आहे. मान्यवरांचं मनापासून आम्ही हा आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर भरतजी देसले यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी या ठिकाणी आम्हाला शूज सुपूर्द झालेत, सौजन्य झालेत. आपलं आम्ही मनापासून कौतुक आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025. रात्रीचा क्रिकेटचा हा थरार. शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये आपण आहोत. षटक क्रमांक शेवटचं निर्णायक. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतोय. धावफलकावरती 38 धावा. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ इथून थोडासा
निश्चितच बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न केला जातोय. 38 धावांवरती 4 गडी बाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना विकेटच्या मागे चेंडूला गॅदर केलं आणि लगेच प्रसंग अवधान दाखवत असताना इथं विकेट अर्जित केली आहे. रनआउटच्या स्वरूपात अजून एक हादरा मिळालाय ब्राईट ब्रदर्स आंबेगावला. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाची शेवटच्या काही चेंडूंचा खेळ इथं शिल्लक आहे. यावेळेस फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू नो मॅच मध्ये ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेसाठी आले आणि यशस्वीरित्या या 2 धावा इथं कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. प्रशांत मैदानावरती आलाय आणि प्रशांतच्या बॅटमधनं या 2 धावा धावफलकाला अंकित करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकले ते 40 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी करतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम मैदानावरती आंबेगाव हा चेंडू नक्की चेक केला जाईल. कदाचित लेग स्टंपच्या बाहेरून आहे. व्हाईट बॉल घोषित करतायत. प्रवीणजी विशेषर यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतरची एक धाव येईल. धावफलकावरती 41 धावा 41 41 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू इथं मार्गस्थ होतोय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू त्यानं फेकलेत. 7 धावा खर्च केल्यात. 1 विकेट अर्जित केली आहे. लास्ट बॉल. बॅटची एज चांगल्या टप्प्यावरती आणि करेक्ट कार्यक्रम. विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज फेल. लागलाय झटका. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय ज्या अनुमान भुवनसाठी. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. कामगार सेल्स अध्यक्ष मुरबाड तालुका सन्माननीय अजयजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अजयजी देशमुख कामगार सेल्स अध्यक्ष मुरबाड तालुका साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मी आदरणीय राजेंद्र दादा कुर्ले आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अजयजी देशमुख यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय गौरवजी घोलप कार्याध्यक्ष मुरबाड तालुका यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. गौरवजी घोलप मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत.
नितेशभाई जाधव 491, सन्माननीय चेतनभाया मोरे अर्थातच देवा ग्रुप फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष, युवा उद्योजक सन्माननीय राहुल शेठ घाबट आणि संपूर्ण मित्र परिवाराची रॉयल ग्रँड एंट्री या ठिकाणी होत आहे स्पर्धेच्या वतीनं आणि कांडोळ ग्रामस्थांच्या वतीनं मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय वैभवदादा किरपण या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कान्होळ ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन ही सर्व मंडळी या ठिकाणी आपल्याला जोडली जाते. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपल्या या संपूर्ण टुर्नामेंटसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी जे बक्षीस आपल्याला सुपूर्द झाले आदरणीय संदेशजी ठाकरे साहेब ज्यांच्या वतीनं आपल्याला मिळालेलं आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं कान्होळ ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला इथं सुरुवात होतीये. बिग फाईट मॅच आपण पाहत आहे. एका बाजूने आपण खेळताना पाहू शकताय टीम खेळतीये भुवन आणि दुसऱ्या बाजूने फाईट देत असताना ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया. या ऐकूयात दीपवीर बिराडे सर यांचा दमदार आवाज. धन्यवाद. सुरुवात डॉट बॉलनं झालेली आहे. 42चं टार्गेट, 4 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर पाडगाव आणि त्यांचा अगेन्स्ट ऑनगोइंग मॅच विनर असा सामना आपण कव्हर करणार आहोत एक्स्ट्रा पोल मधून. अपील पुन्हा एकदा स्ट्रॉंग, मात्र पंचांचा नकार आलेला आहे. डॉट बॉल लागोपाठचा दुसरा पाला मिळेल. धावसंख्या स्थिर, अजून एकही दाफलकरती खुली करता आली नाही. टार्गेट 42 धाब्याचं, 10.50 धाब्याची आवश्यक धावगती. ब्रायट ब्रदर्स आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात जयनमान भुवन असं बॅटल. प्रेक्षक स्वागत आहे सर्वांचं. व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. स्वर्गीय रुपेश दादा कंठी स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलं सर्वांचं स्वागत आहे. स्ट्रायकर इनला अक्षय. मिस टाइम फटका, लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचतायत आणि झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये ड्रॉप. संधी बनली होती झेल पकडण्याची, मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. धावसंख्या 2च्या 6 खुली झालेले. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं, तो कॉन्फिडन्स नव्हता फलंदाजाकडे. मात्र अक्षयला दिलं गेलेलं जीवदान. 2 धावा. 42चा पाठलाग सुरू आणि 2 धावेनं डाव सुरू झालाय जयनमान भुवनचा. गोलंदाज तयार प्रवीण. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा फसलेला आहे. चांगला आउटस्विंगर. टप्पा पडल्याबरोबर बॉल थोडी हरकत करत असताना पाठीमागे एसटी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर, 2 धावा, 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी 40 धावेची आवश्यकता. संघर्ष 11 गव्हाळे यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 100चा कॅश प्राइज आहे. गोलंदाज प्रवीण करता. रामदादा पष्टे यांच्या वतीने कॅश प्राइज. मिस टाइम, फर्स्ट विकेट. प्राइज जसा नाऊन झालं तसा गोलंदाजांनी पहिला फलंदाज माघारी धाडलाय. तो जयनमान भुवनचा फर्स्ट विकेट गोज डाऊन. माघारी परत आहेत अक्षय. पहिला धक्का बॅटिंगसाठी रोहित दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्वाड बँडच्या स्वरूपात पहिलं सुयश.
टार्गेट 42चं मात्र पहिल्या षटकात गोलंदाजाची गती आपण पाहिली. चला जास्तीचा वेळ नकोय. ब्रॅडब्रदर्स आंबेगाव स्पीडअप अपेक्षित आहे. सौरभ ठाकरे आणि राहुलजी गावडे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज आहे. रोहित साठी संधी बनली. प्रत्येक षटकारासाठी एक कॅश प्राइज आहे. विकेट साठी संघर्ष 11 गवळी रामदादा पष्टे यांच्या वतीनं 100चं कॅश प्राइज. गोलंदाज तयार प्रवीण. मिस टाइम झेलची संधी. प्रयत्न सुंदर होता. थर्डमॅनला स्वतःला हवेमध्ये झोकावलं होतं फिल्डरनं, मात्र झेल तो संपादित करू शकला नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. उर्दू विकेट प्रवीण आले. फुल लेन क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. प्रयत्न सुंदर होता, मात्र समोरच्या दिशेनं डाईव्ह लागवली. शारीरिक संतुलन जेव्हा गमावलं तेव्हा बॉल फिल्डरच्या हातातून निसटला. एक सिंगल. पहिल्या षटकांनी सांगता धावसंख्या 3, 18 चेंडू आणि 18 चेंडूत आता 39, 39 धावेची आवश्यकता. 18 बॉल 39, 13.00 धावेची धावगती. सध्या मंचावरती आपण आदरणीय अतिथींची उपस्थिती बघत आहोत. सर्व मान्यवरांचं मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं स्वर्गीय रुपेश दादा कंटे स्मृती चषक 2025 आजची अंतिम अखेरची 4थी रजनी आणि 4थ्या रजनीत सर्वांचं स्वागत आहे. अठरा 39 हे समीकरण. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. ब्रॅडब्रदर्स आंबेगाव सनी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अठरा 39 स्पीडअप अपेक्षित. अधिकचा वेळ घेत आहे रोशन लॉ रमी. स्पीडअप तुम्हाला करावं लागेल, कारण यानंतर टोटल 7 मॅचचं शेड्यूल पेंडिंग आहे. सो स्पीडअप हवंय. 10:27 ही स्थानिक वेळ आहे. वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. 18-39 गोलंदाज तयार. समीर अर्थातच सनी. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर कमी गतीने टाकला होता. क्रॉस बॅटेड फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. जर्सी नंबर 45 रोहितचा. डॉट बॉलचे होत असताना सांगता नोसरा करीनला किशोर सलामीवीर आपण बघत आहोत. एकही चेंडू त्यांना फेस केला नाही. ऑन साइडला टर्न केला. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, मात्र त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय पहिल्या टप्प्यावरती. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. धावफलकावर पॉस थोडा उशिराने घेतला फिल्डरने. त्याच काढासह बॉल ओव्हर देड गेला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्ही शेप मध्ये सेमी हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर लँड होईल. लॉंग ऑन सीमा पार. दमदार षटकार. गतिमान झालेली आहे. 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाखल करते. बॉटम हॅटचा अत्यंत सुंदर वापर. रोहित आता चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये. ब्लॅक स्क्रीन समोरील जे प्रेक्षक आहे ते विनंती आहे थोडं बाजूला व्हा. मॅनेजमेंट कमिटीकडून सूचना आलेली आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोरचे प्रेक्षक थोडे बाजूला व्हा. धावा संख्या 13. विजयासाठी अजून 29 ची आवश्यकता. मिस टाइम. झेलची संधी आता बनली. मिड ऑफला फिल्डर आणि कॅच ड्रॉप. साधा सोपा सहज झेल पुन्हा एकदा धरतीला दान झालाय. आतापर्यंत 3 कॅचेस या दुसऱ्या सत्रात ड्रॉप केलेले आहेत ब्रॅडब्रदर्स आंबेगावनं. रोहितला मिळणारं जीवदान. मिड ऑफला चान्स बनली होती, मात्र तिचं सोनं झालं नाही. आयुष्यमान भवचा आशीर्वाद रोहितला प्रदान होईल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 14 बॉल आता बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी रनसमेट 28, त्या ठिकाणी 28. 14 चेंडू 28 पर बॉल. रिक्वायर्ड रन रेट 2.0 आहे. हे देखील विसरून चालणार नाही. 14ला पहिला धक्का बसलेला आहे, मात्र तिथनं
भागीदारी बिल्डअप होते, त्यामध्ये 5 चेंडू 12चं योगदान रोहितचं. जास्तीचा वेळ घेत आहे रोशन, सूचना लक्षात घ्या, थोडी घाई करा. शफल झाले तर नंतर स्क्वेअर लेगला फिल्डर आणि आता झेल पकडलाय बरोबर दिनेशबाई हिंदूराव स्टँडच्या समोर. गौरवनं पकडलाय झेल आणि धक्का दुसरा जनमान भुवनला. एसडीच प्रशांत करताना पाहायला मिळत आहेत. 14ला दुसरा धक्का सध्या बसलाय. समीरला पहिलं सुयश. एक्सपेन्सिव्ह कामगिरी, 4 चेंडू झाले होते, 11 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी भागीदारी मोडीत करणं गरजेचं होतं आणि ती पार्टनरशिप त्यानं ब्रेक केलेली. बॅटिंगसाठी पाहिलं तर सुनील दाखल होत आहेत. 13 बॉल अजूनही 28, 28 धावेची आवश्यकता. लाईन इथे पाहावी लागेल. एसडीज वाईड मिळेल ते एक धाव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर. आजची अंतिम अखेरची रजनी कायम बहुचर्चित बहुप्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा अर्थातच स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 चेस करून कट करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची सांगता. निर्णायक 2 षटकांचा केल कंप्लीट. धावासंख्या 15, पाठलाग सुरू आहे. तो 42चा 12 चेंडू आता बाकी आहेत. 2 षटका आणि रन्स हवेत 13.50 धाव्याच्या धावगतीनं. त्या ठिकाणी 27 12-27 इक्वेशन. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. चला फिल्डिंग लगेच सेट करा. गोलंदाजीसाठी चेतन दाखल होताना पाहायला मिळतात. 12 चेंडू 27 धावा आहे समीकरण. 13.50चा रिक्वायर्ड रन रेट. नंदकुमारजी पुरले पोलीस पाटील कानोल गावची उपस्थिती त्यांची लाभलेली विनंती. नंदकुमारजी कुर्ले या आपण मंचावर आपलं स्वागत आहे. 12-27 गोलंदाज चेतन तिसऱ्या षटकात गोलंदाजी करता महत्वाचं षटक. वाईड बॉल, एक धाव एक्स्ट्रा मिळेल आणि एक्स्ट्रानं निर्णायक तिसऱ्या षटकाचा सुरुवात गोलंदाजानं अतिरिक्त धावेने केलेला आहे. आरंभ केलेला आहे अतिरिक्त एक धाव. धावसंख्या 16. बॅकफुटवर आले, हुक केला, स्क्वेअर लेगला गॅप मोठा आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना पोहोचण्या अगोदर बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऑन बोर्ड. प्रत्येक बॉलवरती रोशन जर आपण एकत्रित आले तर कसं होईल, कारण भरपूर शेड्यूल आज बाकी आहे. लक्ष सुद्धा मॅनेजमेंट कमिटी देखील भरपूर मेहनत त्याने घेतलेली आहे. आजची 4थी अंतिम रजनी आहे. ऑफिशियलची देखील फार धावपळ स्पर्धेसाठी झालेले, त्याच कारणासह अधिकचा वेळात आपण घेऊ नका. चौकारांना धावसंख्या 20, 11 चेंडू 22 धावेची आवश्यकता. मिस टाइम. जेलची संधी पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक सनी पोचलाय आणि आता जेल संपादित होतोय. मॅचची प्राइज विकेट. बिग फिश कॉट इन नेट. माघारी परत आहेत रोहित. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत रोहित,
रोहित भोईर सिटीज. रोहित साबळे नुकताच आउट झालेले आहेत. रोहित भोईर आता दाखल होत आहेत. शॉट कॅमेटोचा इम्पॉर्टंट 16 धावेचं योगदान. सामना केला 7 बॉलचा, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. बॅटिंगसाठी पाहिलं तर रोहित भोईर दाखल झालेले आहेत. समीकरण 10 चेंडू 22 धावा. स्पीडअप अपेक्षित आहे ब्रायट ब्रदर्स सांबेगाव. दहा चेंडू 22. वाईडनं सुरुवात होती. एक चौकार आला, मात्र चेतननं कमबॅक छोटेखानी केलंय ब्रायट ब्रदर्स सांबेगावचं. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावासंख्या किंबहुना स्थिर सध्या आपण बघत आहोत 20 धावा. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवेल किंबहुना प्रेशर वाढवेल तो जनमान भुवनच्या बॅटर्सवर. राजूदादा गोडांबे यांची सदिच्छा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेले, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर बालकृष्णजी शिर्के उपस्थित झाले, त्यांचे स्वागत आहे या पण मंचावर. फटका लाजवाब आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय लॉंग ऑन सी मारेच्या बाहेर छुमंतर. षटकार. षटकारांना पुन्हा एकदा वापसीचे संकेत आता दिलेले आहेत ते गोलंदाज रोहितनं. 6च्या मदतीने धावासंख्या 26. समीकरण 8 चेंडू आणि 8 चेंडूत विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. 8 बॉल 16. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, रनआउटचा चान्स बनलाय आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत आता मागितली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. एक्झॅक्टली बॅट इनलाईन ड्रॅग झाले की नाही, रिटर्न क्रीजमध्ये फलंदाज परतला की नाही, त्यासाठी आता थर्ड अंपायरची मागणी ऑनफिल्ड अंपायरने केलेली आहे. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. श्रीमान राजूदादा गोडंबे यांच्या वतीने स्पर्धेसाठी आर्थिक सौजन्य लाभलेलं, त्यांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून. बॅट्समन इज आउट, ही इज गॉन. आणि आता रोहित भोईरला मैदान सोडावं लागेल. अनाठाई धाव घेण्याचा प्रयत्न तो भोवला आणि रोहित भोईर धावची तोंड माघारी परतला. बॅटिंगसाठी न्यू बॅटर भावेश दाखल होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला सुनील असतील. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. डाऊन द लेग स्ट्रिक, लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसला. वाईट बॉलचा कॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावेच्या साह्यानं धावासंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 27-27. 7 बॉल आता बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये 15 धावेची आवश्यकता. बालकृष्णजी गोडंबे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सौजन्य लाभलेलं आहे, त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. शेवटचा बॉल डॉट आला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसताना दिसेल. निदाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर 27. सामना आता अंतिम षटकात. 6 बॉल आणि आवश्यकता 15 धावेची. 6 बॉल अँड रिमेनिंग 15 फॉर विक्टरी. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने केलेली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट पुन्हा एकदा आपल्याला घ्यावा लागेल. 6-15चं समीकरण आहे. या बॉलवरती डिसिजन सध्या पेंडिंग आहे, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतलाय. चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरला. फ्लॅर डिलिव्हरी, क्लिअर फ्लॅर डिलिव्हरी. रिव्ह्यू आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं गमावलाय. स्पीडअप अपेक्षित आहे. ऑल टीम ब्रायट ब्रदर्स आंबेगाव. 6 चेंडू 15. अंतिम षटकात गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान. गौरव दाखल होत आहेत. 6 चेंडू 15 धावा. समीकरण ब्रायट ब्रदर्स आंबेगाव विपक्ष जनमान भुवन अशी लढत.
ग्रुप डी मधील पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना. यानंतर पाडगाव अगेन्स्ट ऑनगोइंग मॅच विनर असा सामना आपण कव्हर करणार आहोत. सो पाडगाव टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट विथ ऑल स्क्वॉड आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एकत्रित व्हायचं आहे. पाडगाव टीम कॅप्टन श्रीमान रमेशजी कुर्ले, कमलाकरजी कुंबर्ले यांची उपस्थिती आपल्याला मंचावरती येईल. आपल्याला विनंती आहे या आपण, आपलं स्वागत आहे जे क्रीडा नगरीत उपस्थित झालेत. विनंती आहे या आपण, रमेशजी कुर्ले, कमलाकरजी कुर्ले, स्वागत आहे आपलं. गोलंदाज पहिला बॉल स्लिप ऑन झालाय, वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल लेफ्ट बॅटर सध्या स्ट्रायकर रेंजला भावेशला आपण बघत आहोत. पहिला चेंडू अतिरिक्त धाव मिळाली. स्कोर सध्या 28-28. समीकरण 6 चेंडू आणि आवश्यकता 14 धाब्याची. आज तोंडली विरुद्ध आंबेटेंबे काय सामना रंगला. सूरज विषय आणि त्याची आर्मी ज्यांचा दमदार विजय या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे. 3 बॉल 1 धाव सक्सेसफुली डिफेंड झाले आणि जो जल्लोष होता तो वेगळाच होता. काय माहोल बनवला होता त्या सामन्यानं. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे बाउंड्री रोप पासून किमान आपण 3 फूट तरी दूर व्हा. फिल्डरला व्यत्यय होता कामा नाही, सूचना लक्षात घ्या. शूज पुन्हा एकदा चेंज करतायत. सहा 15चं समीकरण. पहिला चेंडू वाईड आला. गोलंदाजानं रिदम गमावला. बॅलन्स त्याला राखता आला नाही आपल्या रनवे मध्ये. 6 बॉल 14 धाब्याची आवश्यकता. आजची निर्णायक अंतिम रचना आपण उभं बघत आहोत. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची संलग्न या हंगामातील ही बहुचर्चित आणि बहुप्रसिद्ध स्पर्धा. बाकी प्लेयर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जास्तीचा वेळ घेतलाय. मॅनेजमेंट कमिटीकडून रिक्वेस्ट आलेली आहे. ब्रॅडबर्स आंबेगाव टीम 6 बॉल 14 हे समीकरण आहे. 6 चेंडू 14 धाब्याची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजानं स्वतःला सज्ज केलंय. बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी बॉलर सेट होताना पाहायला मिळेल गौरव. 6 चेंडू 14. अधिकचा वेळ नकोय. सहा चेंडू 14 धावा. सुरुवात वाईड न झालेली आहे. लेफ्टी बॅटर सध्या स्ट्रायकर रेंजला भावेश. लाईन मिस झाले. विकेट किपर बीट. शॉट थर्डमॅनच्या फिल्डर फाईन लेगला उपस्थित झालेत. बायच्या स्वरूपात एक धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या सायना धावा संख्या आपण बघत आहोत 29. 29 धावा 5 चेंडू आणि 5 चेंडू 13 धावेची आवश्यकता. 5 बॉल 13 हे समीकरण आहे. 5 बॉल 13. स्पीडअप अपेक्षित आहे. ऑलरेडी वेळ जास्त घेतलाय ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. लक्ष सुद्धा थोडी घाई करा. 5 बॉल 13 धावेची आवश्यकता. महत्वपूर्ण सामना, इम्पॉर्टंट सामना आहे. मात्र वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य हवं. 5 बॉल 13. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गौरव गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला सुनील. 5 बॉल 13. चेस करून कट केलाय बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर मात्र उपस्थित. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 30. 4 चेंडू आणि 4 चेंडूत आता 12 धाब्याची आवश्यकता. एक षटकार, एक चौकार, एक डबल चालेल. 2 षटकार चालतील. त्याचबरोबर 3 चौकारही चालतील. मात्र ते मारावे लागतील. विजयासाठी, धावांसाठी मैदानामध्ये धाव आणि संघर्ष तुम्हाला करावा लागेल. 4 चेंडू 12. महत्वाचा सामना, क्रुशल मॅच दोन्ही टीम करता. 4 चेंडू 12. कव्हर्सला ड्राईव्ह करतात. इनफिल्डला भेदले. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती. सरते शेवटी बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम नजराणा.
गोलंदाज स्लिप ऑन झालेले आहेत. राजूदादा गोडांबे उपस्थित झालेत, त्यांचंही स्वागत आहे. सातत्यानं या खेळपट्टीवरती स्पेशली DSC ब्रँडचे शूज जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा हा प्रकार घडतो आणि या स्पर्धेमध्ये देखील तो भरपूर वेळा घडलेला आहे. भरपूर गोलंदाज भरपूर फलंदाज दुखापतग्रस्त झालेले आहेत, त्यांना इजा झालेले. मात्र मॅच अशा क्रुशियल मुवमेंटवरती जिथे तुम्हाला जखमा विसराव्या लागतील आणि संघर्ष मैदानात करावा लागेल, कारण प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आहे. मानाची सन्मानाची स्वाभिमानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा अर्थातच स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025. चला टीम मॉडेल बंद करा. बॅट ब्रदर्स आंबेगाव फिल्डिंग सेट करावे लागेल. इंजुरी जर सिरियस असेल तर आंबेगाव टीम कॅप्टन आपण ऑफिशियल सोबत संपर्क करा. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. 3 चेंडू 8 धावेची अजूनही आवश्यकता मॅचमध्ये. 3 बॉल 8 धावा. चौकार कव्हर्सला आलेला आहे बावेच्या बॅटमधून, ज्यानं विजयाच्या आशा आता पल्लवित केलेल्या आहेत. 3 चेंडू 8 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत. चौतीसला 4 विकेट गमावलेले आहेत. मॅच क्रुशल. 3 चेंडू आवश्यकता 8 धावेची. 3 बॉल 8. समोर ड्राईव्ह केलाय. फिल्डर लॉंगॉनचे उपस्थित झालेत. एक सिंगल सेकंडचा कॉल आहे आणि थ्रो थोडा खराब आलाय. डायरेक्ट हिट झालाय. जल्लोष सुरू झालाय. मात्र पंचांचा अधिकृत इशारा आता थर्ड अंपायरची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. बॅट्समन इज सेफ. 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या सारण्या. धावासंख्या सध्या 36. अंतिम 2 चेंडू आणि आवश्यकता 6 धावेची. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही. दोन्ही टीम विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र संघर्ष जर केला तरच तुमच्या विजयाची नोंद होऊ शकेल. त्यासाठी दोन्ही टीमकडून कामगिरी आता अप्रतिम पाहायला मिळते. मॅच अंतिम मुवमेंटला आता बॅलन्स. सामना डोलायमान अवस्थेत. सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यात. 2 बॉल आणि आवश्यकता 6 धावेची. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅट इनलाईन ड्रॅग झालेली आहे. त्यानंतर बेल्स पडलेले आहेत. 2 चेंडू 6. इम्पॉर्टंट बॉल. बॅकफुटवर आले. लेट कट. थर्ड मॅनचा फिल्डर त्याला भेदले. मात्र पाठमोऱ्या परिस्थितीत क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकर एंडला. फलंदाज आता धावचित होते सुनील. 1 चेंडू आवश्यकता असेल ती 5 धावेची. कंपल्सरी चेस गोल्डन हिटच हवाय टीम. आवश्यकता आहे. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. जास्त वेळ घेतला. जवळजवळ या सामन्यानं 55+ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे. यामध्ये एकाच टीमला दोषारोपण देऊन चालणार नाही. दोन्ही टीमनं अधिकचा वेळ घेतलेला आहे. मात्र आता अधिकची दिरंगाई नको, अधिकची ढिलाई नको. विनर अगेन्स्ट पाडगाव असा सामना आहे. पाडगाव टीम आपण रेडी राहा आणि कॅप्टन स्पेशली आपण लगेचच रिपोर्टिंग करा पाडगाव टीम. आणि यानंतरच्या सामन्यांचं शेड्यूल किती ओव्हरचं आहे तो देखील डिसिजन मॅनेजमेंट कमिटी आमच्यापर्यंत पोहोचवेल. शेकोटी कोणी पेटवलेले प्रेक्षकांना विनंती ती विझवा लगेचच, कारण धुराचा जो थर आहे तो संपूर्ण मैदानामध्ये पसरतोय आणि अंडर फ्लड लाईट मग खेळाडूंना त्रास होतोय.
ही सूचना आपण लक्षात घ्या. आंबेगाव संघ जास्त वेळ झालाय, 57 मिनिटं या सामन्याने घेतलेली आहेत. 5 ओव्हरच्या मॅच साठी देखील इतका वेळ लागत नाही, मात्र या सामन्यात 57 मिनिटं आतापर्यंत खर्च करण्यात आलेली आहेत. 1 बॉल 5 कंपल्सरी चेस 6 ची आवश्यकता आहे. एक बॉल 5 फ्रीडम अपेक्षित आहे. समीर अँड ऑल टीम जास्त वेळ घेत आहे. 58 मिनिटं आतापर्यंत या सामन्याने घेतलेली आहेत. मॅनेजमेंट कमिटीनं दोन्ही संघांना मुभा दिलेले, लक्ष सुद्धा मात्र अधिकचा वेळ घेऊ नका. 1 बॉल 5 शेवटचा बॉल, पुन्हा एकदा बॅट्समन स्लिप ऑन आणि हा सामना संपलाय. सामना 4 धाब्याने जिंकलाय तो टीम जर्मन भुवनच्या विरोधात. ब्रॅड ब्रदर्स आंबेगावनं वेल प्ले बॉयज, मनपूर्वक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आंबेगाव संघ मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी देवागुरु फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नितेशभाई जाधव यांचा शुभ सन्मान सोहळा स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत.